चालू झालं बघा रुटीन बेंगलोर टू कोल्हापूर. तर मंडळी नमस्कार, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. सध्या आपली बस आहे ती मॅजेस्टिकला म्हणजे बेंगलोर. आता बेंगलोरवरून पिकअप चालू होतो मॅजेस्टिक. म्हणजे मॅजेस्टिक असा एक एरिया आहे की मागाशी तुम्ही व्हिडिओत बघितलंच. तर पूर्ण पर्यटन स्थळ म्हणा, इतर अनेक ठिकाणी लोकेशन जायचं असेल तर एक नंबर. म्हणजे काय आहे की बेंगलोरमधील मॅजेस्टिक हे असा एरिया आहे की तुम्ही तिथून सर्वत्र जाऊ शकता. फिरायसारखं भरपूर पॉईंट आहे ते. इतर IT सेक्टर म्हणा किंवा इतर जे दररोज प्रवास करणार आहे ती त्यांनाही माहितीच आहे. पण जे नवीन करणार आहेत प्रवास त्यांनी कोल्हापुरातून निघाल्यानंतर लास्ट स्टॉप मॅजेस्टिक इथं उतरला की तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे मेट्रो पण आहे, रेल्वे स्थानक पण आहे, बस सेवा पण आहे. आता इथलं बस स्थानक म्हणजे व्हिडिओ केला नाही पण असं अर्धचंद्र असं 8 आहे ती. म्हणजे तुम्हाला असं 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 8 लेन आहे त्या. म्हणजे प्रत्येक स्टॉप वेगळं. मागल्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलंच. तर जास्त काय आता मॅजेस्टिकवरून बस चालू होते, संध्याकाळी 8ला इथून सुटते. तर आता बघू पिकअप पॉईंट कसा आहे. काँग्रेस भवन, रेसकोर्स आणि मॅजेस्टिक हा एकच पॉईंट आहे आणि इथूनच पिकअप चालू होतो. तर चालू करतो यो रिटर्न जर्नी बेंगलोर टू कोल्हापूर. चला चहा पिऊया. चला हो. बटर गुलकंद म्हणायचं म्हणजे इथलं घेतलंय बघा बटर गुलकंद. चांगला आहे ना क्वालिटी? घ्या की, एवढं सपणार आहे मला. हो दादा घ्या की. हाव घ्या हो, भारी असते. तुम्हाला घ्या की पैसे. नाश्ता करून आले तुम्ही. सपला विषय. तर मंडळी नमस्कार, पुन्हा एकदा चहा प्याला. ते आहेत आरोही ट्रॅव्हल्सचे मालक. आपली विटा बेंगलोर चालते बघा ही बस. आता बऱ्यापैकी सगळ्यांना माहितच असेल आणि रेट पण कॉन्स्टंट आहे ती आपली मागं लावल्या. बेंगलोरवरून 8ला सुटते बघा. होय ना, दुबईला जाऊन आलो ना बघा. होय, ही मॅजेस्टिक्स वरनं बुकिंग चालू आहे बघा. सगळं सकाळी 11ला महिन्याला पोचते आरोही ट्रॅव्हल्स. तर मंडळी चालू झाला बघा पिकअप. चला आता तुम्हाला बेंगलोर मधला पिकअप दाखवतो. आता हे आरोही एक आहे, तिकडे पलीकडे कोंडेस्कर आहे बघा. दिसली का? यस, मागाचे ड्रायव्हर होते ते. झालं का सर जी? हो गए पिकअप. चलो दादा तुमचं कोल्हापूरचं दादा. सर जी आपका गांव कौन सा? बेंगलोर. बेंगलोर. ये हमारे पिकअप मैन है सर. आपका गुड नेम? मोहम्मद अमीन. ओके, चलो सर, वेलकम. हाँ बोला. हो हाँ, चला. बेंगलुरू इंटरनॅशनल एअरपोर्ट. हे रेस्कोर्स रोडच ना? कुठं आहे? नाही मंडळी, 2 व्हीलर बघितले का? ही हिडन स्पॉट आहे बघा. आता हे काय त्या माणसानं करायचं समजा तुम्ही हे बघा आहे का. जर का समोरच्याला दिसलंच नाही काय तर काय करायचं? हे जर फक्त हेल्मेट दिसतंय का, कसा अंदाज लावायचा ही बघा आहे का. कशी ती गाडी चालवायची आणि काय होय सांगा बरं. असं काय झालंय की मध्ये ड्रायव्हरला दोषी धरतील सगळी. होय ना? होय ना. हो 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 हो, सरकार मागा मागा. जरी ट्रॅफिक होत असलं तर रनिंग मध्ये आहे नाही, थांबलेलं नाही. मस्त लिहिलंय बरं का. हॅलो समवन होम.
डेव्हलपमेंट अथॉरिटी. सगळीकडे बघा अंडरग्राउंड रस्ता आहे. पिकअपची सुरुवात होते आनंदराव सर्कल, यशवंतपूर, गोरगुंटपल्ल्या, पार्लेजी फॅक्टरी, नीलमंगला टोल नाका. हे फक्त झाले बेंगलोरमधील आणि इतर ठिकाणी बस थांबते. आहे काय कोण? हो. हाँ ग्रीन बोर्ड हाँ जाओ जल्दी आओ आता बस स्टॉप मध्ये उभा आता तिथे गाडी जेव्हा दिसते. सिटीतून बाहेर पडायचं म्हटलं की भरपूर ट्रॅफिक लागतं म्हणून हा ब्रिज बांधला. म्हणजे बघा हे सगळा ब्रिज आहे टोटली 3.5 किलोमीटरचा ब्रिज आहे बघा. सेम कराड टाईप. म्हणजे उद्या उठून हे असे इकडे दोन्हीकडे कराड आणि असा ब्रिज होणार बघा. हा आता ह्यो कराडाचा आपला 6 लेनचा आहे. बस बुकिंग करताना ऑनलाईन किंवा इतर ऑफिस थ्रू जरी केली तर काही प्रॉब्लेम नाही. आणि आता आपली बस जी आहे ती NH4 पुणे बेंगलोर हायवे लागलेली आहे. तुमकूर बायपासचा पिकअप हा लास्टचा पिकअप असतो. बेंगलोरमधील मॅजेस्टिक हे एक असं लोकेशन आहे तिथून तुम्हाला आंध्रा, तमिळनाडू, केरळ म्हणजे दक्षिण जी राज्य आहे तिथं सर्वत्र जायला येतं. महाराष्ट्रातून साऊथ फिरायचं असेल तर पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर कधीही योग्य ठरतो. कारण की प्रायव्हेट गाड्याने यायचं म्हटलं तर पुणे बेंगलोर असो किंवा कोल्हापूर बेंगलोर असो कमीत कमी 700 ते 1000 किलोमीटरचं हे रनिंग आहे. ह्यात काय होतं की कंटाळवाणा प्रवास सगळा होतो. कंटिन्यू प्रवास करायची सवय नसल्यामुळे जे आपण लोकेशन बघायला जाणार आहे तिथं सुद्धा आपला मूड ऑफ होतो. त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर कधीही योग्यच. आता दक्षिण भारत फिरायचं म्हटलं की धार्मिक स्थळं भरपूर तुम्ही गुगलला सर्च करू शकता. एकमेव बेंगलोर हे असं ठिकाण आहे की तिथून तुम्ही सर्वत्र जाऊ शकता. चला 20 मिनिटं हॉटेलला थांबणार आहे गाडी. यस. चला गाडी लॉक करणार आहे. सगळ्यांनी खाली यायचं. चला 20 मिनिट खाने को रुकने वाला है गाड़ी. सगळे नीचे आने का. श्री रत्नम. वाट म्हणलं कुठं नाही. फॉर ड्रायव्हर्स. भाजी, पापड, रोटी, राईस या जेवण. खरंच जेवण चांगलं आहे बरं का. हे स्पॉट आहे बघा. बेंगलोर पासून कोल्हापूरला जाताना 60 किलोमीटरच्या अंतरावर हे हॉटेल आहे. खरंच शुद्ध शाकाहारी चांगलं जेवण आहे. जे चांगलं आहे ते चांगलंच आहे. हे कटिंग जवळ. अरे ड्रायव्हर आहे यार. हां तर आता दुटी चालू होती आमची नेहमीप्रमाणेच कालच्या गत. तर बघतो आता रनिंग मध्ये काय गावतोय का. माझ्याला आहे पूर्ण पिकअप झालाय आणि NH4 हायवे स्टार्ट झालेला आहे. तर विषय काय बघा की इथं जे आलो लोकलला म्हणजे बेंगलोरला इथला भाग चेंज झाला की नवीन काहीतरी गोष्टी शिकायला मिळतात. तर इथल्या माणसांचं बऱ्यापैकी राहणीमान एकदम साधं सिंपल आहे. फक्त थिंकिंग विषयच नाही. तुम्हाला तर माहिती आहे की साऊथ म्हणजे सगळ्याच बाबतीत एक नंबर. तर आता रस्ता बघितलासा. दुसरी गोष्ट म्हणजे देव तरी इकडे ऑड साईडला गेलेलो नाही मी अजून. असलं बघायसारखं साऊथ माणसानं एकदा तर बघावा. बघायसारखं आहेत सगळी मंदिरं वगैरे. आणि त्याचं जे थिंकिंग नॉलेज आहे ना थिंकिंग पॉवर ज्याला म्हणतो की पुढचा विचार कसा असतो ते इथंच. म्हणजे आता तुम्ही मगाशी रस्ते वगैरे बघितलंच पण त्यापेक्षा पुढं आणखी एक गोष्ट म्हणजे यांचं पुढचं मॅनेजमेंट लय भारी. म्हणजे भविष्यात बाबा काय होणार आहे नक्की कशा थ्रू प्रॉब्लेम येणार आहे ती. तर ह्या सगळ्या गोष्टी मी अनुभवल्या. हां आता 4, 5, 7, 8 तासच होतो पण ती मी बारकावा केला छोट्या मोठ्या गोष्टीतून. आणि खरंच नवीन काहीतरी प्रत्येक भागात.
पुन्हा एकदा बस झाली रवाना कोल्हापूरच्या दिशेने. बरं, सांगायचं तात्पर्य एवढं आहे की बाहेरच्या राज्यांचा विचार करता आपल्या महाराष्ट्रात धार्मिक स्थळे आहे ती, पण लिमिटेड आहे. परराज्यातून येणारे भाविक असू दे किंवा इतर पर्यटक असू दे, तर यांची महाराष्ट्रात जे आपण बघतोय की वेगवेगळ्या ठिकाणी नवीन माणूस दिसला की लुटमार होते. मग ती पैशाच्या स्वरूपात असू दे किंवा माणुसकीच्या स्वरूपात असू दे, तर ही खरंच थांबवावं, तरच आपली पर्यटन वाढ होईल आणि त्यातूनच सगळ्यांना थोड्या प्रमाणात का होईना पण रोजगार म्हणा, रेव्हेन्यू म्हणा, कशा ना कशा तर स्वरूपात प्राप्त होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे जी युवा बेरोजगारी आजकाल वाढत चालल्या त्याला कुठंतरी 10% तरी आळा बसेल असं मला तर वाटतंय. महाराष्ट्रातलं उदाहरण घ्यायचं झालं तर धार्मिक स्थळ तर आहे तीच, पण त्यापेक्षाही श्रेष्ठ जे आपले गड किल्ले म्हणजे त्यांची डागडोजी पुरातत्व विभागानं केली. म्हणजे केंद्रशासित राज्यशासित जेवढे गड किल्ले त्यांच्या ताब्यात आहेत पहिल्यासारखे झाले तर आपला इतिहास पण साबित राहील आणि आपले राजे सगळ्या जगाला कळतील. एक छोटासा मुद्दा पर्यटनाच्या बाबतीत तुमच्यासमोर मांडला. पटला तर लाईक करा, नसेल तर काय चाललंय असं चालू दे. गड किल्ल्यांचं संवर्धन झालं तर ह्याच पिढीत होईल ना. येणारी पिढी सगळी छपरी आहे. मला तर काय वाटत नाही की ती इतिहासासाठी काहीतरी झटतील. बाहेरच्या राज्यात पर्यटन करायचं म्हटलं की विविध स्थळं आपल्याला डोळ्यासमोर दिसतात. तसं आपल्या महाराष्ट्रात काय दिसतंय याचा पण सगळ्यांनी विचार करावा. थोडक्यात शब्दात थांबतो इथे. आता आपण प्रवासाचा आनंद लुटूया. हुईरूर टोल नाका, राणीबेनूर टोल नाका पास केल्यानंतर आपण आलोय ते दुर्गा बायपासला. म्हणजे याचं नाव प्रॉपर दुर्गा बायपासच आहे असं मला सहकार्याने सांगितलं. तर या बायपासचा विषय काय आहे तर लाईटिंग तुम्ही बघतायच. जिथे क्रिटिकल वाटतंय तिथं खरंच असं सगळीकडे लाईटिंग आहे. आणि त्याच्या पुढलं म्हणजे इथं बटरफ्लाय रोड आहे. बरं, रात्रीच्या वेळेस प्रवास करताना ह्या दुर्गा बायपासलाच बघा जशी शिमला मिरची आपल्या सांगली भागात लावतात तसे इथे एक शेती केलेली आहे. मी फक्त शिमला मिरचीचं उदाहरण दिलं, इतर सुद्धा पीक असू शकतं. आणि साहजिकच आहे की आधुनिक शेती सगळीकडेच बघायला मिळायला लागली आजकाल. शेती सुद्धा परवडते, फक्त सोर्स ऑफ इन्कम दोन पाहिजे. ते म्हणजे एक शेती आणि दुसरा असं काहीतरी छोटं मोठं व्यवसाय किंवा नोकरी. नुसत्या शेतीच्या जीवावर शेती परवडत नाही. मगाशी तुम्हाला बटरफ्लाय रोड सांगितला, त्याचं एक थोडं उदाहरण बघा. म्हणजे काय आहे की फुलपाखराचं जे पोट आहे ते NH4 हायवे आणि इकडून बघा लेफ्ट साईडनं जसं केलंय तसंच राईट साईडला आपले पंख असतात फुलपाखराचे, तसा रोड बनवलेला आहे. म्हणजे कुठूनही जावा तुम्ही, रस्ता चुकणार नाही. बरं, याला अनेक नाव आहे, ते 8 आकडी सर्कल. आणि एक सांगायचं झालं तर इथं सर्व जेवढ्या पाट्या आहेत त्या 3 भाषेत लिहिलेल्या आहेत. एक कन्नड, दुसरी मराठी, तिसरी इंग्लिश. मंडळी लाइटिंग बघा, हे आपल्या इकडे महाराष्ट्रात अलाउड नाही, इकडे चालतं. पण आता आम्ही त्याच टोल नाक्यावर आहे मानकापूरून, वाजले 3. आता बघू दादांचे जर का व्यवस्थित म्हणले तर ड्युटी चेंज करायची, नसेल तर आपलं गुम व्हायची. जवळजवळ आलो की 400च्या दरम्यान आलो. आता हे जो स्पॉट आहे इथनं हुबळी राहत्या फक्त 55 किलोमीटर. इथनं हुबळी 55 किलोमीटर आणि हुबळीतनं कोल्हापूर बहुतेक, हुबळी टू कोल्हापूर आता 250 किलोमीटर. पॅसेंजर वगैरे बाथरूमला उतरलेत. काय आहे की प्रवासी म्हणल्यावर प्रत्येकाला वेगवेगळा आजार, ही ती माणूस म्हणल्यावर काय चालायचं. थांबवलंय. बरं, या हॉटेलला कसं आहे, कुठलं हॉटेल आहे, हॉटेल DD. 20 बाथरूम आणि 20 टॉयलेट. मग जेंट्सला 20 आणि लेडीजला 20, 40. आता चहा पण मारायचा. चला, आली बघा विजयानंद. हाव, ही पण ऐंशीच आहे बघा, 13 मीटर. गाड्या 1 नंबर चालते ते बरं का, विषयच नाही. मला वाटत नव्हतं, पण नवीन टेक्नॉलॉजी वापरून गाड्या चांगल्या काढते त्या.
गरम झाले का डिक्स बघा बरं. डिक्स आहे ना, असं चेक करायची. मिस्त्री लोक सुद्धा टायरावर डायरेक्ट डिक्सवर हात लावत नाही, ठोका लावते. ठोका चटका बसण्यापेक्षा आपलं कधी ठोका एक नंबर. तर आता बघतो दादांचं काय काय होतंय. पिऊया ट्रिप आल्या बघा. जय समीक्षा. घ्या की तुम्हाला अमोल भाऊ. दादा उठलं ते काय चहा पिणार नाही. बसता का बसू. कशीच झोप लागते. गाडी कोणती का असना, प्रवास जर का लांबचा असेल तर 2 ते 3 स्टॉप घेणं कधीही योग्यच. काय होतंय की आता मागाशी तुम्ही टायर वगैरे बघितलं, चेक केलं, इतर सुद्धा अन्य म्हणजे मशीनचा प्रॉब्लेम असू दे किंवा इतर गोष्टी असू दे, त्या गाडी थांबल्यानंतर जनरल चेकअप हा करायचाच. नाहीतरी असा प्रॉब्लेम होतो बघा. गाडी नॉनस्टॉप आली का नाही. आता ही समोर जी बघताय तो ट्रक बर्निंग आहे. म्हणजे आता काय झालं ती झालंच, पण शेवटी प्रवास करते वेळेस अशा गोष्टींची काळजी घेणं खूपच गरजेचं असतं. काय होतंय की लांब पल्ल्याच्या प्रवासामुळं एकतर इंजिन फुल गरम झालेलं असतं. जरी थंडी असली तर शेवटी सर्क्युलेशनवर, ज्याला आपण कुलंट म्हणतो, ती सर्क्युलेशन झाल्याशिवाय इंजिन गार होत नाही. आणि इंजिन गरम झालं की बघा शॉर्ट सर्किट व्हायला चालू होतं, असं प्रॉब्लेम होतात. त्यामुळे शक्यतो करून 2 ते 3 स्टॉप घेणं कधीही योग्यच. आता आपण आलेलो आहे धारवाड बायपासला. आणि एक महत्त्वाचं सांगायचं झालं तर धारवाड हुबळी इथून तुम्ही केरळला सुद्धा जाऊ शकता. धारवाडवरून बरोबर 150 किलोमीटरवर असलेली ही महाराष्ट्र बाँड्री. कालच्या ट्रिपला जे जाताना तुम्ही फुटेज बघितलं सा, तिथे एंट्री नव्हती. आता इथून अजूनही काय बाँड्री चालू झालेली नाही, पण शक्यतो करून भविष्यात नक्कीच होणार. डबल ड्रायव्हर असल्यामुळं आमची ड्युटी चेंज झालेली धारवाड बायपासलाच, त्यामुळं मधलं काही फुटेज घेतलंच नाही. बेळगाव, निपाणी, तवंडी घाट असे भरपूर स्पॉट आहेत, पण पूर्णतः रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे तिथं दाखवण्यासारखं काहीच नाही. कर्नाटक बाँड्री, महाराष्ट्र बाँड्री पास केल्यानंतर पहिलीच सिटी प्लस गाव लागतं ते कागल. म्हणजे एकंदरीत आपली सुखरूपरित्या बस कोल्हापुरात पोहोचली म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. चला शिवाजी युनिव्हर्सिटी. चला शिवाजी युनिव्हर्सिटी. पुढं चला लास्ट स्टॉप कळवा ना का. चला लास्ट स्टॉप. तर मंडळी फायनल रूट झाला कंप्लीट. लास्ट स्टॉप कावा ना का आपलं नेहमीच ठिकाण. ही आता मुंबई गाडी आहे बघा. मागल्या एका ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलेलंच. तर आभार आहे इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. कसा वाटला या ब्लॉग आणि कसा वाटला रूट. आज काय नक्की आता नक्की नाही जायचं. आपलं कोल्हापूर पुणे एक नंबर विशेष शेवट बघतो आता मॅनेजर आणि काय म्हणते. जर का लावला तर आणि परत आणि जायचं ते केलं करायला लागतं. तर आभार आहे इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि त्यात झालं कसं, आम्ही झोपलेलो घरी. झोपल्यामुळं काय आदलं मधलं फुटेज काय कव्हर झालंच नाही.
म्हणजे आता इकडले काय आपला भाग ते माहितीच आहे, त्यामुळे म्हणलं कशाला उगाच आपलं झोप या या की राव. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओत नवीन काहीतरी घेऊन. धन्यवाद. नॅशनल ट्रॅव्हल्स यायले बघा मुंबई.